मनोज जरांगेंनी आज असं म्हटलंय की सरकारकडून आता आम्हाला आरक्षणाची अपेक्षा नाहीये, सरकार आम्हाला आरक्षण देत नाही, त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागतंय, पण राजकारणात आल्यावर आम्हाला कुणीही नाव ठेवू नये. असं आहे की तो त्यांचा व्यक्तिगत स्टँड आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की कुठलेही प्रश्न जर का सोडवायचे असतील, तर राजसत्तेचा मार्ग हा फार महत्त्वाचा आहे. चळवळीच्या चळवळीच्या माध्यमातून तर प्रश्न मांडले जातात. पण सभागृहात जर का गेलं तर अधिक जोमानं मांडल्या जातात. तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु मला असं वाटतं या राज्यामध्ये जे काय मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू मुस्लिम, जाती पोटजातीत जे काय वाद तयार होत आहेत, एकमेकाकडे संशयाच्या नजरेनं सगळे लोक बघतायत. तर मला असं वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे. हा महाराष्ट्र सामोपचाराने पुढे जाणार आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. समतेची वागणूक देणारा महाराष्ट्र आहे. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला गुण्या गोविंदानं राहण्याचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं जातीचं धर्माचं विष हे पुढच्या पिढीमध्ये पेरल्या जाऊ नये याची काळजी महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी घेतली पाहिजे. सगळ्यांनी हे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी एका ठिकाणी बसलं पाहिजे अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे. आपण तयार केलेली तिसरी आघाडी मनोज जरांगेंची याबाबतीत ते बोलणार. अजून काही त्या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये. जसा जसा काळ पुढे जाईल, काय काय समीकरणं बनतात, कसं कसं काय काय होतं, त्याच्यानुसार पुढची दिशा ठरवू. पण त्यांचा प्रस्ताव आला तर नाही, अजून चर्चाच नाही ना. म्हणजे अजून त्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा माझ्या सगळ्या कोर कमिटीतल्या सहकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची चर्चा करून मग पुढे सगळं ठरवू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.